लोकशाहीला पूरक अशी घटना म्हणजे निवडणुका. त्यातही या निवडणुकीनंतर जी मतदानाची टक्केवारी समोर येते, ती एखाद्या देशाच्या लोकशाही पद्धतीत किती जिवंतपणा आहे त्याचा आरसा असते. भारताचा विचार केला तर बऱ्याच राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी होत चालली आहे, अशी तक्रार केली जाते. पण अशाच परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीत मात्र रेकॉर्ड ब्रेक मतदान झालंय. पहिल्या टप्प्यात बंगालमध्ये 93% मतदान झालं होतं. दुसऱ्या टप्प्यात 94% मतदान झालं. सरासरी काढली तर बंगालमध्ये 94% मतदान झालंय. आजवरच्या भारतातील निवडणुकीच्या इतिहासातील ही सगळ्यात जास्त मतदानाची टक्केवारी आहे. एखाद्या जागेवर अटीतटीची लढत असते तेव्हा दोन्ही बाजूचे मतदार आपापल्या उमेदवारांचं समर्थन करण्यासाठी मतदान करतात. महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर एखाद्या जागेवर अटीतटीची लढाई असते तेव्हा मतदानाचा टक्का 5 ते 10% वाढतो. पण बंगालमध्ये 2021च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 12% जास्त मतदान झालंय. त्यावेळच्या निवडणुकीत 82% मतदान झालं होतं. त्यामुळे ही आकडेवारी बघता एक प्रश्न पडतो, तो म्हणजे बंगालमध्ये 94% मतदान होण्यामागचं कारण नेमकं काय? आणि हा वाढता टक्का कोणाच्या पथ्यावर पडेल? विस्तारानं पाहूयात. नमस्कार, मी मीनाक्षी आणि तुम्ही पाहताय डी कोड मराठी. बंगालमध्ये 94% मतदान कसं झालं याचं पहिलं कारण म्हणजे SIR मुळे घटलेली मतदार संख्या. निवडणुकीपूर्वी बंगालमध्ये SIR प्रक्रिया झाली. निवडणूक आयोगाने राबवलेल्या SIR अर्थात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन यामुळे मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून लोकांची नावं कमी झाली. मोठ्या प्रमाणात म्हणजे तब्बल 91 लाख मतदारांची नावं यादीतून वगळण्यात आली. इतकी सगळी नावं रात्रीत तर वगळली जाणार नाहीत. 3 मोठ्या टप्प्यात या मतदार याद्यांची रिव्हिजन झाली. पहिल्या टप्प्यात आयोगाने लॉजिकल डिस्क्रिपन्सी नावाचं सॉफ्टवेअर वापरलं. ज्या नावांमध्ये तांत्रिक चुका होत्या म्हणजे वडील आणि मुलाच्या वयात फक्त 10 ते 12 वर्षांचं अंतर होतं, अशी बोगस नावं सॉफ्टवेअरनं झटक्यात पकडली. दुसऱ्या टप्प्यात ASDD फॉर्म्युला वापरला. ॲब्सेंट, शिफ्टेड, डेड किंवा डुप्लिकेट म्हणजे गावं सोडून गेलेली, मरण पावलेली, 2-2 ठिकाणी नावं असलेली 63 लाख नावं कमी झाली. तिसऱ्या टप्प्यात नागरिकत्वाची पडताळणी केली. सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन कागदपत्र तपासली गेली. ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाचे ठोस पुरावे नव्हते त्यांची नावं थेट उडवण्यात आली. आता ही नावं कमी होणं यामुळे मतदानाची टक्केवारी कशी वाढली ते नीट समजून घेऊ. उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार निवडणुकीपूर्वी SIR मुळे साधारणपणे 91 लाख मतदारांची नावं मतदार यादीतून कमी झाली. परिणामी पश्चिम बंगालमध्ये नोंदणीकृत मतदारांची संख्या 7.66 कोटींवरून 6.75 कोटींवर आली. म्हणजे बंगालमधल्या एकूण मतदारांची संख्या 11.8% घटली. आता समजा एखाद्या मतदारसंघात एकूण मतदार संख्या 1000 आहे. मागच्या निवडणुकीत या मतदारसंघातील 850 जणांनी मतदान केलं, म्हणजे मतदानाची टक्केवारी 85%. आता समजा याच मतदारसंघात यावेळच्या निवडणुकीच्या आधी 1000 मतदारांपैकी 100 लोकांची नावं काही कारणास्तव कमी झाली. यावर्षीचे एकूण मतदार असणार 900. पण आता यावर्षी देखील 850 मतदारांनीच मतदान केलं, तरीही मतदानाची टक्केवारी येईल 94%. कारण काय? तर मागच्या वेळी आणि यावेळी तेवढ्याच लोकांनी मतदान केलं असलं तरी एकूण मतदारांची संख्या कमी झाल्यानं मतदानाच्या टक्केवारीत फुगवटा येऊ शकतो. महत्त्वाची बाब अशी आहे की आधी सांगितल्याप्रमाणे मतदानाची टक्केवारी 12 वाढली आहे आणि मतदार यादीत जी घट झाली आहे तीही 12%च आहे. पण याचा अर्थ मागच्या वर्षी ज्या लोकांनी मतदान केलं त्यांनीच यावर्षीही मतदान केलं असा होत नाही. कारण जे 91 लाख मतदार वगळले गेलेत त्यांच्या जागी नवीन मतदारांनी मतदान केलंय. इतक्या नवीन मतदारांना लोकशाहीच्या प्रक्रियेत सामावून घेण्यात बंगालमध्ये निवडणूक आयोग यशस्वी झालाय. त्यामुळे बंगालमध्ये 94% मतदान होऊ शकलं. आता मुद्दा येतो तो याचा फायदा कोणाला होणार? TMCचा सुरुवातीपासूनच SIRला विरोध होता. TMCला SIRचा सगळ्यात जास्त फटका बसू शकतो अशा चर्चा होत्या. तर भाजपसाठी SIR ही संधी मानली जात होती. मतदार यादीतून वगळण्यात आलेली 91 लाख मतं बोगस होती. याचा फायदा TMCला होत होता. पण आता उरलेल्या 94% खऱ्या मतदारांनी मतदान केलंय असा दावा भाजपकडून करण्यात आला. SIR मधून ज्या जिल्ह्यातून जास्त नावं वगळण्यात आली आहेत त्यात बंगालच्या सीमेलगत असलेल्या एकूण 10 जिल्ह्यांपैकी 7 जिल्ह्यांचा समावेश आहे, जे जिल्हे TMC साठी फायद्याचे मानले जातात. खरं तर बिहारमध्येही SIRचा नंतर मतदानाचा टक्का वाढला होता. त्या वाढत्या टक्क्याचा भाजपला फायदा झाला होता.
त्यामुळे बंगालमध्येही भाजपसाठी बिहार पॅटर्न रिपीट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आता मतदानाची टक्केवारी वाढण्याचं दुसरं कारण म्हणजे मतदान केलं नाही तर घुसखोर ठरवले जाऊ हे 29 लाख परप्रांतीय मजुरांमध्ये असलेली भीती. प्रवासी श्रमिक कल्याण बोर्डानुसार अंदाजे 29 लाख परप्रांतीय मजूर निवडणुकीसाठी बंगालमध्ये परतले. भाजपने याच बाहेर राहणाऱ्या मजुरांवर डाव खेळल्याचं बोललं जातंय. गुजरात, महाराष्ट्र आणि पंजाब मधून मजुरांना आणण्यासाठी 73 विशेष रेल्वे गाड्या आरक्षित करण्यात आल्या होत्या. तर दुसरीकडे ओडिशातून 500हून अधिक बसेस सोडल्या गेल्या. आता या मजुरांना मतदान केंद्रांच्या दारात पोहोचवण्याचं काम भाजपने केलं. पण SIR मुळे मतदारांमध्ये मतदान केलं नाही तर त्यांचं नाव कापलं जाईल अशी भावना निर्माण झाली. एका अर्थाने लोकांमध्ये अस्तित्वाची भीती निर्माण झाली. परिणामी यामुळे ही भीती घालवण्यासाठी मतदार भाजपला कौल देतो की ही भीती निर्माण करणाऱ्या भाजपच्या विरोधात जातो हे पाहावं लागणार आहे. यानंतर मतदानाची टक्केवारी वाढण्याचं तिसरं कारण म्हणजे भाजपनं आणि TMCनं दोन्ही पक्षांनी यावेळी मोठ्या प्रमाणात आश्वासनं देऊन महिला मतदार आकर्षित केले. महिला मतदार ममता बॅनर्जींच्या मागे कायम उभं राहिल्याचं सांगण्यात येतंय. पण यावेळी भाजपने महाराष्ट्र, मध्य प्रदेशच्या धर्तीवर बंगालमध्येही सत्तेत येताच महिलांना महिन्याला 3000 रुपये देण्याचं वचन दिलं. सरकारी नोकरीत 33% आरक्षणाचं आश्वासन दिलं. ममता बॅनर्जींनीही त्यांच्या सध्याच्या लक्ष्मी भंडार योजनेच्या रकमेत 500 रुपयांची वाढ करण्याचं आश्वासन दिलं, ज्याचा फायदा थेट 2.4 कोटी महिलांना होऊ शकतो. त्यामुळे महिलांना 1200 रुपये मिळतील. भाजपच्या लाडकी बहिणीसारख्या रेवडीनं आजपर्यंत भाजपला निराश केलं नाहीये. त्यामुळे 3000चं आश्वासन बंगालमध्येही भाजपच्या पथ्यावर पडू शकतं. थोडक्यात सांगायचं तर मतदानाचा वाढलेला टक्का एकतर बदलासाठी असू शकतो किंवा आतापर्यंत ज्या नेत्याला साथ दिली त्याच्यावरच पुन्हा विश्वास दाखवण्यासाठी. तुम्हाला काय वाटतं? बंगालमध्ये बदल होईल की विश्वास सिद्ध केला जाईल? हा वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा? कमेंट्समध्ये तुमची मतं नक्की सांगा आणि डिकोड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.